हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला बोला ताई. ताई, लय दिवसाचा अनुभव शेअर करायचा होता हो. हो का? हम्म. फोन तुमचा मध्ये मिस मध्ये कॉल फोन. बघितला होता मी. हो. हं. मध्ये तुम्ही केला होता ना एकदा? हा, तेव्हा केलं होतं ना, फोन हरवला होता ना माझावाला. अच्छा. त्याच्यामुळं मग आता डबल नवीन फोन घेतला आता. नवीन घेतला का? हो, आता घेतला नवीन. अरे काय वा. ना, हा. आता दिवाळीची वेळेस आहे ना, असं आता ह्यो फोन पण आता गेला, आम्ही केंद्रात गेलो होतो ना शनिवारच्या दिवशी आरतीला. हा. त्यावेळेसच त्याच दिवशी घेतला फोन आम्हाला. हा. तिथं त्या ताईंकडून मी फोन लावला, म्हणलं फोनच हरवला माझावाला. हा. तर हा. मग त्या दिवशीच फोन आला, म्हणलं पाय देवाची कृपा, फोन आला आपल्याला आज. त्या दिवशी आरतीमध्ये बी मला म्हणजे ते स्वामी महाराजांची फेरी काढी ना बाहेर. हा. 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 त्यावेळेस मग माझ्याकडे दिले होते त्या अण्णाने तिथं. हा. हा. मग आम्ही गेलो म्हणजे आलं त्या दिवशी आरती बिरती घेतली तिथं. हा. माझ्या का आरती मी येळमाळा गेले होते ना तिथं, स्वामी हा. चरित्र वाचलं हा. आणि तिथंच थांबले. म्हणलं आता मला शनिवारची आरती आजच्या दिवस थांबायचंय. मग हा. येतील म्हणलं मला न्यायला. मला हे नाही म्हणले होते आधी, मी नाही येणार म्हणून तुला न्यायला. हा. पण हा. मग मी म्हणलं येतील न्यायला, मला माहिती आता महाराजांच्या कृपेने तर खरं येतीलच. आले बरोबर. पण ते न्यायला मला. आले. हो, आले होते न्यायला. ते हा. खा म्हणजे म्हणजे असं ते आले होते, म्हणजे जेवण खाऊन पिऊन आले होते. आज त्यांना थोडी प्यायची सवय, पण आले होते आणि बोलवलं तर 6 वाजता मी कुठे येणार आहे एकटी इकडं. बरोबर बरोबर आहे. मग खरंय. पोरगी मग ते आलेच नाही मध्ये. मग ते जेवेल आणि ते होते ना, हा. ते पल्लवी ताई म्हणे वा आरतीला बोलून आणा त्यांना, पण ते म्हण नाही मी खाऊन जेवण येईल म्हणून मी नाही अच्छा. येणार. अरे बापरे. हा. मग मी न पोरगीला उभं केलं, आम्ही दोघी घेतली आरती. हा. 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 आणि त्या दिवशीच पहाटे ना स्वप्न पडलं बरं का मला. हा. आधी आपल्या केंद्र दादांकडून आपण सेवा घेतली होती ना त्यावेळेस, हा. 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 त्यांची सेवा चालूच होती केंद्र दादांची पण. अच्छा आणि अच्छा. त्या आरतीला पण गेले मी त्या दिवशी. पहाटे स्वप्न पडलं मला. हा. आता आपले केंद्र दादा हा. कमी कमी वाटत आहे ना अशी. हो असं ऑरेंज कुर्ता घाली त्यानं ते. हो हो हो. मी काय त्यांना बघेल नाही बा का अजून. नाही का? फक्त पण मला त्या दिवशी स्वप्नात साक्षात तिथं केंद्रामध्ये नजर पडले. ते असे आरती म्हणत होते केंद्र दादा स्वप्नात आलंय? स्वप्नात. तिथं केंद्रामध्ये ज्या दिवशी आम्ही म्हणजे असं लावी आरती चालू होती ना शनिवारची, हो हो हो. आम्ही गेलो होतो त्या आरतीला. पण त्या दिवशी परत पहाटे स्वप्न पडलं का आम्ही तिथं आरती आम्ही आरती ओवाळीतो हा. आणि दादा आरती म्हणत्या. ओ. अशा घंटा वाजत्या. आपल्या हा. केळीचे दादा तिला आरती म्हणतो. आणि इतका भारी आवाज, काय सांगू दादा, इतका छान आवाज त्या आरतीचा. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ जी आरतीचा म्हणत होते बघा. हा 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 हा. तेच तेच होते. पण मला अक्षरशः ते म्हणजे असं ऑरेंज कुर्ता सफेद पॅन्ट असं पाहिलं ना, पर तेच होते सगळं उंची कमी. म्हणलं येतं तेच असणार आहे, दादाच असणार आहे. बरोबर बरोबर. हो. आणि परत आहे ना त्यावेळेसच तिथं म्हणजे असं केंद्रामध्ये तेवढं स्वामी समर्थांची महाराजांची मूर्ती ना, तेवढं साक्षात वरून अभिषेक चालू तसं काय त्या आरतीमध्ये. अरे पाणी बापरे. पडतं बापरे. महाराजांच्या अंगावर, पाणी पडतं. आणि मी म्हणते मला हम्म. खरंच महाराज पाहून द्या. मग असा हात हलवला तिने महाराजांनी मला, असा हम्म. आपला उजवा हात हलत आणि नजरा पडला. पर हम्म. साक्षात दिसले मला, माणूस रूपातच दिसले डायरेक्ट. वा. किती त्यावेळेस भाग्यवान ना ताई. त्यावेळेस केंद्र दादांची सेवा द्यायला होती तिने मला. ती चालू होती मला स्वामी चरित्र द्यायला होती 11 वाचायला तिने. अच्छा. हा हा. त्यावेळेस मला म्हणे देवीला ओटी भरण कर म्हणे. गावात ते देवीला देवीला मग ओटी भरली का? भरण कर. हा, ओटी भरण ते केलं मी. हम्म. तर सवासणी जेव घालायचंय मला. चाललं तर काम आवरता आवरता म्हणे ह्या महिन्यात, कोणी म्हणे ह्या महिन्यात चांगला राहतं ना सवासणी जेव हो घालायचं. हो हो हो. मग मंगळवार उपवास राहतो मला. म्हटलं मंगळवारी घालीन मी सवासणी जेव. म्हणजे दर मंगळवारी तुम्ही उपवास करता का? हो, आता दर मंगळवारी करते. रविवार धरते नाही ना माझे मिस्टर घरामध्ये. मी हा. जागरण केल्यापासून मग मला कोण म्हणे रविवार तर बाई माणूस धरती नाही वाटतं. हो का? हो, असं म्हणजे असं म्हातारं माणसं म्हणते ना, एवढं रविवार उपवास नको धरू तू, तर मग मंगळवार धर म्हणे तू असं. अच्छा अच्छा. हा हा हा. बाई माणूस नाही धरते तर. काय मला मग नाही कल्पना बरं का ती.
नाही ना, मला पण तोच प्रश्न पडतो मग. मला तर आपल्या प्रदीप दादानी तर रविवारची उपवास धरून मला ते मल्हार सप्तशती वाचायला लावली ना. मग केले होते का तुम्ही? हो, ते केले ना मी. हम्म 21 हम्म. केले ना ते. दुर्गा सप्तशती, मल्हार सप्तशती. मग काय अं, फरक पडला त्याच्याने? हेच आपल्या घरामध्ये थोडस विवाद चालू होते ना. हम्म. आपले नवरा बायकोंचे घराचं काम थोपलं होतं, बंगल्याचं काम 2-3 झालं ना दिवस. मग ते सगळं सुरू? हो. मग जागरण केलं आम्ही, घरभरणी केली. हम्म. ते गेलो. परत बापरे. केंद्रामधून भस्माचा अनुभव सांगायचा राहिला का तुम्हाला नेमके सांगा ना. त्याच्यासाठीच दिवाळीच्या वेळेस आहे ना, गाईने ना माझ्या मशीन घेतला आम्ही गाय पिळायला. गाईने पोटावर पाय दिला होता माझ्या अशा. आता तुमच्या? किती डे हो, इतका डेंजर पाय दिला होता पोटावर. आणि तुम्ही तिकडे कशा काय गेल्या पोटावर पाय दिला एवढा? तुम्ही आपल्या काय करत इथंच होत्या? गाय पिळीत होते आणि मशीन लावलं आणि बसले गाई खाली असं. अच्छा गायनं अच्छा. उडी गायनं उडी मारली आणि अय्या. दिला पोटोच पाय दिला असं. तर मग मशीन मला कशाला लावली म्हणजे? गाय पिळायला, आपलं गाय पिळायचं मशीन. अय्या ताई, वेदना होत असतील हो तिला खूप. हो मग त्या गायला नवीनच लागलं, ज्या दिवशी आणलं मशीन त्या दिवशीच मग तिने उडी मारली ना मशीन. ताई, वेदना होत असतील हो मशीनने करणं म्हणजे. तिला सवय नाही ना. मग हम्म नव्हतं, आता लागली सवय, आता देते पिळून, आता काही नाही. हम्म. पण तर त्यांना त्रास नाही होत का त्या मशीनने? नाही होत त्रास काहीच आता. सवय नव्हती ना त्यावेळेस, त्या घाबरल्या त्याच्यामुळे असं झालं. हम्म. आता म्हणजे प्रत्येक लोक पिळीत्या ना, आता यांनीच पिळीत्या, मशीननीच पिळीत्या, आता कोणी हाताने पिळीत नाही गाय. हो. पण तर मग ते एवढं दुखत. मशीनने असं जोरात ओढलं गेलं तर त्यांना किती त्रास होत असेल. हो, मग सवय नसल्यावर मग होतो ना त्रास. सवय लागल्यावर मग काही नाही वाटत असं. खूप गायी आहेत का तुमच्याकडे? हो, आता 7 गायी दुधाच्या अच्छा आणि 4 वासरं आहे. अच्छा. हा. मग पाय दिला पोटावर, पूर्ण असं घाम आणि अंगण, मला असं उठून बसतच नव्हतं, लगेच चक्कर यायची मला. अय्या. आणि इतका घाम पार असं 1 सेकंदात इतकं पूर्ण अंग ओलं झालं, एवढा घाम. तर मग मी काय म्हणले बापरे. ताईला, हा. ताई मला पहिलं भस्म आण म्हणलं, मला दुसरं काहीच नको म्हणलं, मला आता काही खरं नाही माझं म्हणलं. मला तर एवढं डेंजर झालं म्हणलं, मी दवाखाना एवढं तर सहनच करू शकत नाही. मला ताई खरं सांगू का तुम्हाला, माझं फक्त देवाच्या याच्यावर आहे सगळं, पण मला दवाखान्याची गोळी ना घेतली तरी मग पोट दुखत. हो ना. हो, बरं. चालतच नाही मला. पर आपण डोकं दुखत असेल ती गोळी सुद्धा चालत नाही मला. चांगली गोष्ट आहे ताई, खूप चांगली गोष्ट आहे. आपलं हे देवाच्याच याच्यावर सगळं. मग तो भस्म लावला, ताईला म्हणलं ताई मला काहीच नको, मला दवाखाना नको, मला पहिला भस्म आण. देवाला म्हणलं, देवा महाराजांना म्हणलं, महाराज हा. मला काही करून गुरुचरित्राचा ग्रंथ आण म्हणलं, मला पहिला पाया पडून दे म्हणलं, दुसरं काहीच नको मला. मग? मला मग त्या गुरुचरित्राच्या ग्रंथाचा पाया पडले मी. हम्म. आणि तो मग आपला केंद्रातला भस्म नाही का, तो हो. आणेल होता ना मी मठातून, हा. प्रदीप दादांच्या मठातून. हा. तो भस्म लावला, एका सेकंदात माझे चक्कर थांबले होत आहे. अरे खरंच वा. एका सेकंद. इतका त्या भस्मात पावर आहे माहिती का, बघा. केंद्रामधल्या मठातल्या भस्मामध्ये. मला लय दिवसाचा अनुभव हा सांगायचा, पण मला फोन नसल्यामुळे मला हे. तरी मी हा. तिकडे दादांना सांगितलं, दादा म्हणे गायीनं मारलं आणि घामाचा काही संबंध आला म्हणून. घाम कशाला यायला पाहिजे म्हणे एवढं. हा. म्हणजे काहीतरी झुळूक आली होती बा, असं काहीच वाईट शक्तीचे असं. अच्छा. हा. असं दादांचं म्हणणं झालं असं. हा. काय माहिती, पण त्यावेळेस पण मग आम्हाला तर गायीने पाय दिला ना हो पोटावर. तर ताई, मग काही मग जखम बिखम नाही झाली ना पोटात? काहीच नाही ताई, काहीच नाही. परत केंद्रामधून पाया पडून आले ना, हम्म दादांना सांगितलं ना, हम्म दादांना म्हणलं, दादा सोनोग्राफी केली, मुतखडे सांगितले मला. दादा हम्म. म्हणे मनातच आणू नको, गायीना पाय दिल्याचा आणि मुतखड्याचा काहीच संबंध नाही म्हणून. पण तुला बरोबर आहे. मुतखडे ना, हे तू मनातच आणू नको म्हणून. हम्म. पण तस आता तस एकदम व्यवस्थित आहे ना तब्येत तुमची? एकदम व्यवस्थित आहे ताई. तिकडून आले ना, पण माझी जाव सुद्धा मला म्हणली, खरंच जशी तिकडून केंद्रातून आली ना, जशी कामाला बी लागले मी, तब्येत आता अभिषेक देईल मला दादानी. कसला अभिषेक? आपलं महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक देईल ना. मग कसं करता तुम्ही तो? तेव्हा ना, आपलं पाणी घेते साधं मी, असलं गोमित्र तर कधी गोमित्र घेते, कधी हम्म दुधाचा. हम्म आणि ते
एक श्री स्वामी समर्थ श्रीपादराजम शरणम प्रपत्ते हे घेते हा हा आणि 11 वेळेस तारक मंत्र घेते हा आणि ते मंगल सिद्ध नाही का मंगल सिद्ध सिद्ध हा ते एक घेते स्तोत्र. हम्म. आणि 14वा अध्याय घेते गुरुचरित्रातला आणि हनुमान चालीसा घेते एवढे बापरे, घेते म्हणजे किती अभिषेक. वाजता उठता ताई करायला तुम्ही? काय नाही ताई सकाळी 5 वाजता 5:30ला असं उठले तर मग तरी झाड शेंकूर बिंकूर एवढं जनावरांचं आवरून घेते हम्म आणि हम्म. मग करते 8-1 वाजोस्त मग आरती बिरती सगळं होऊन जातं मग अरे वा. मग पटापट पटापट उठलं का अभिषेक करायचा याच्याने मग शंकर पटापट होतो माणसाचं ते देवच करून घेते माझं कायचं काय आलंय एवढं जनावरांचं आवरण सोपं नाही होत आहे इचू काट्याचं साधं नाही, एवढं कसं साधं नाहीये. हं. आणि घरात माणसं किती आहेत तुमच्या? आणि माणसं 3 पोरी 1 मुलगा आम्ही दोघं 6 बापरे. माणसं आहे ना मग तुम्ही. ताईचा मग पोरगी सकाळी 7ला शाळेत जात होती त्यावर तिचा डबा करून द्यायची मी बापरे. आता तरी सुट्टी आहे एक 10वीला होती एक 11वीला होती अच्छा, मोठ्या आहेत मुली. हो मोठे आहे ना होईल, छान एक आहे तुमचं. दादाला आम्ही गेलो होतो ना आता शिवरात्रीच्या वेळेस हा हा हा. मठामध्ये तर मग ते ताई मोठी पोरगी आहे ना तिने ना तिला JEE ची एक्झाम द्यायची होती बा का ताई जयची. हा हा पण मग ते तिच्या पप्पाने तिला ते क्लासेसच नाही लावले पण तिच्या ते डोक्यात खटकीच मला द्यायचीच हा हा. तर म्हणे मम्मी एखाद दिवशी दादाला विचारून पाय ग मायले इच्छा आहे एवढी करायची आई थोडी ग. पूर्ण झाली तर लई गड होईल तर मग त्या दिवशी नेमकीच प्रश्न उत्तराचा कार्यक्रम चालू होता हम्म. ती आली मला न्यायला तिथे मी केंद्रात होते हा क्लास हा. वरून सुटली आणि तशीच न्यायला आली मला अच्छा. मग हा दादाला मग ती मला देवानेच बुद्ध्या दिली मी तिकडून दर्शन घेऊन आले बाहेर बसलो दादाला म्हणलं दादा ही तुमची भाषा आहे म्हणलं हिच्याकडे लक्ष द्या म्हणलं दादा म्हणे ती ठणठणीत आहे तिला काय म्हणलं हा म्हणलं दादा तिची लय इच्छा आहे म्हणे तिला म्हणलं तिने 11 गुरुवार उपवास केले म्हणलं स्वामी महाराजांचे हा. पण मग त्याचं फळ देवाने कसं का होईना तिला दिलं बरं का त्याचं वालं देव कधी देतो वेळ आल्याशिवाय कधीच नाही बरं का पण वेळ काय आल्यावर दिलं देव फळ देतोच म्हणजे? मग दादा म्हणे हम्म. तिला द्यायची आणि म्हणे ती नक्की पास होणार आहे म्हणून तिला देऊन दे म्हणे ती एक्झाम म्हणलं मग दादा ती दिली करते एक्झाम? नाही अजून देईल नाही अभ्यास करते ती अच्छा अच्छा. मग मग क्लास दादाला लावला की नाही? नाही क्लास नाही लावला पुस्तक दादा म्हणे मी तिला पुस्तक घेऊन देतो म्हणे वाटलंच तर. आपले दादा प्रदीप दादा म्हणले मग दिले? पुस्तक मग कशा प्रकारे दिले मी सांगते ना मी हा हा हा. जी मुलगी ना आधी तिनं 7-8 दिवसासाठी तिला अभ्यासाला पुस्तक दिली होती बघा ती जी हा. तिचा भावाने ना ती एक्झाम दिले त्याला त्याचे पुस्तक होते ते बघा. तिच्या हा. मैत्रिणीच्या अच्छा. हा हा. तर तिनं दिले अभ्यासाला आणि तिनं परत ते मागून घेतले अगो बाई. मागून घेतले मग आम्ही केंद्रात गेलो तर दादा म्हणे मी देतो म्हणे घेऊन तुला पुस्तक हा म्हणलं हा. दादा नका म्हणलं पुस्तक तुम्ही नका घेऊन देऊ म्हणलं पण मग आम्ही घेऊ पुस्तक फक्त तुम्ही फक्त तिला मार्ग दाखवावा असं हम्म. एवढंच तर तेवढं दादांचा शब्द गेला ना ताई मी हा देतो घेऊन असं हा. तर त्या मुलीना होऊन दुसऱ्या दिवशी म्हणे हाय घरात पुस्तक तसेच आहेत माझा भाऊ म्हणे देऊन टाक तुझ्या मैत्रिणीला तसेच ते पुस्तक हा हा हा. पहा दादांचा शब्द कसा बघा. ठरला बघा ना. दिले का नाही दादानेच ते तर हो. मग तिला मी काय म्हणलं ताई हे पुस्तक तुला दादानेच दिले म्हणलं हे बरोबर पुस्तक बरोबर. तुझ्या मैत्रिणींनी दिले म्हणलं तुला बरोबर. दादानेच पुस्तक पाय म्हणलं दादाचा शब्द लाख मोलाचा आहे म्हणलं लाख खरंय लोक खरंय. 10 लाख देऊन सुद्धा जे काम होत नाहीत ना काही काही लोकांचं ते हो दादांच्या शब्दात होतं खरंच एवढा पावर आहे दादांच्या शब्दात हो ना हो ना. हा. लय तो दादांना मी ते दादा म्हणलं दादा तुम्हीच घेऊन दिले म्हणलं माझ्या पोरीला ते पुस्तक मग ते पुस्तक मग माहित आहे काय म्हणली मम्मी तिला मैत्रीण म्हण नाही म्हणे तू काही का म्हणे थोडेफार म्हणे पैसे घे पण मला फुकाट नको म्हणे ते पुस्तक हा हा हा. ते तू आज मी तुला काही थोडेफार दिले तर ते माझे कायमचे राहून जातील म्हणे आज बरोबर तू आहे. हा मला तसे दिले तर म्हणे माझ्या बहिणीला कामा येतील म्हणे पुढे ते पुस्तक हा. मग बरोबर तिने बोलले. मग तिने ते 3% पैसे मागितले त्या पोरीनं मग तिनं देऊन टाकले 3% पैसे ते तिला चांगलं माझ्यावाले केलं. हम्म. पण करायला लागली ती अभ्यासाला लागली. हा. हो अभ्यासाला लागली लय मनापासून 11-12 वाजता अभ्यास करते तिला ते बापरे. तिचे पप्पाने तिला क्लास नाही लावले ते तेवढे लावा लागत होते पण ते नाही लावले त्यांना काही एवढं शाळेत म्हणजे एवढे हेच नाही शिक्षणाचं आता नाही राहत काही काही माणसांना माहिती एवढं नाही म्हणजे नाही, ज्यांना बऱ्याच जणांना शिक्षणाची महती कळत नाही हम्म नंतर मग त्यांना ते कळतं वेळ गेल्यावर. हा
त्या मुलीला तिला तिला मग सगळं ती मग जीव तोडून सांगायची ती पण मग ते ना ते म्हणते तू शेटी दे ती म्हणते मी शेटी पण देणार आहे आणि हे पण एक देणार आहे. द्यायचं तर पण करणार आहे. हा, तिची अपेक्षा आहे तिला सरकारी कॉलेज भेटावं असं. मिळेल ताई, 100% मिळेल. तेवढंच तिला ती कारण ती म्हणते मग एवढी जिद्दी आहे ना, म्हणजे आता तुमच्या सांगण्यावरून कळलं. हो ताई तिची लय अपेक्षा आहे तिची. ती म्हणते मम्मी मला तुझी वाली ना लय हौस करायची, मला नोकरीला लागायचंय, मला फक्त तुझी लय हौस करायची तुझी लय. अय्या, किती ती प्रेम आहे तुमच्यावर बघा. हो लय लय शहाणी लय शहाणी. पण अरे आता वा, तिला होईल ते होईल. त्याच्यासाठी तिने ते 11 गुरुवार पारायण केले. ते छोटी मुलगी आहे ना ताई, हा हा तिचा पण तिच्या पायाला भेगा होत्या ना, हा हा. इतक्या म्हणजे तो जळवात नाही राहत का वल्ला जळवात. बापरे, डेंजर असतो हो ते. हाताला पायाला हा म्हणजे मला हा असं सांगायचंय का कोणाला का बहिणा असो ना ती हा. खरंच ही सेवा जर केली ना तर तो 100% जातो बघा का. कोणती सेवा ताई? तिला काय कुणी तिच्या मनानेच तिने ते मोबाईल मधून ते 11 गुरुवारचं व्रत राहतं ना, हा 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 ते केलं तिने. ते काय आम्हाला काही माहिती नव्हतं काय नव्हतं. आम्हाला काय माहिती कोणतं पुस्तक काहीच नाही माहिती ताई. फक्त तिने स्वामी चरित्र वाचलं, हा. मनापासून वाचलं तिनं. आणि तिनं खिचडी वगैरे काहीच खाल्लं नाही. मग काय नव खायची? ती फक्त फळं खायची. असले भेटले तर बापाने दिले पैसे तर खायची, नाही तर तसेच राहायचे ती फळं. बाप रे, कमाल आहे हो ताई. 9वीला होती तेव्हा पण तिनं लय तिचं जीव लय कळकळून देवापाशी जाऊन बसायची. कारण तिचे पाय असे नुसते रक्ताळे होते, रक्तावाणी नुसते असं पुगाळायचा फोड उठायचे बाई पायामध्ये. गो, ती इतका मला त्रास होतो जळवाताचा? हो लय बापरे. त्रास होता तिला. पण ताई म्हणशाल ना आता तिचे पाय इतके प्लेन झाले ना, तिच्या हा. पायाला काहीच नाही काहीच नाही. कोणीच म्हणायचं बाई तू कस काय भेगा गेला गं, तो पायाला लय होत्या हाताला लय होत्या सोनी, तुला कस काय भेगा गेला गं. ती म्हणते बापरे. मम्मी त्यांना महत्व कळायला पाहिजे ना देवाचं. ज्यांना कळलं त्यांना सांगू आपण हे महाराजांच्या कृपेने गेलं, ज्यांना नाही खरंय कळालं त्यांना खरंय, सांगून काय करते. अगदी बरोबर आहे. किती गोड आहे तो. तुम्हीच एवढ्या गोड आहेत, तुमच्या मुली तर अजून गोड असतील. खरंच ताई माझं नाही पण माझ्या पूर्ण मुली लय गुणी खरंच. खरंच हुशार ना. पण लय शाळेत लय हुशार लय नाही, स्वप्न त्यांना त्यांचं. शिकू द्या ताई. त्यांचं टक्केवारी भरपूर पडते त्यांना. नाही, लग्नाची घाई करायची नाही हं ताई त्यांची. नाही ताई लग्नाची काही नाही. तसे त्यांचे वळण अख्ख्या गावात त्यांच्यावर गुण घ्या. त्या मुलींचे वळण लय छान आहे त्यांच्यावाले. हुशार लय पार सर बीर सगळं त्यांचं वळण म्हणजे असं कौतुक नाही करतात. म्हणजे मिस्टरांनी घाई केली तरी नाही करायचं असं. नाही नाही मिस्टरांनी नाही, त्यांना पण नाही पुरीन विषय नाही. ते पण म्हणते शिकवायच्या पुरी, त्यांनी जेवढे हम्म, शिकले तेवढे शिकवायचेच. बरोबर. आणि चांगलं स्थळ आलं आणि म्हणून केलं, हे सोडा. ते चांगलं नाही स्थळ आपल्या काही कामाचं नसतं, ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी असतं. हो ताई लय स्थळ आले तिला असे लय मोठे मोठे, पण आम्ही नाही म्हणून सांगितलं लगेच. नाही, तीच नाही बिलकुल म्हणली. नाही. याच आपलं दादांच्या भस्माचा लय मोठा अनुभव, लय मोठी तर खरंच कोणाला खरं. सांगत राहते. खरंच जा तुम्ही तेवढा भस्म घेऊन या, तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील. हम्म. काहीच नाही. आणि शनिवारच्या दिवशी जे आरतीला जाईन ना ताई, सो त्यांचं तर इतकं किती किती मोठे प्रॉब्लेम असतात त्या आरतीला तर सुटताच. माझे तर किती असू सुटणारच. हो ना. हो एवढं हम्म. एवढं माझ्या हाताची शिर दुखायला लागली होती ना, असं घास कापू कापू ना हा हा वज उचललं मी असं अंगठ्यापाशी शिर. तर मी गेले ताई नुसतं गुरुवारच्या दिवशीच गेले होते बघा ना, हा. स्वामी चरित्र वाचलं मी तिथून. ताई काय सांगू तिथून आलो मावल्या हाताची शिरच दुखायची राहिली. अरे वा. हो आणि मी तर दवाखान्यात जायचा विषय सोडून देते. काही दुखायला लागलं की लगेच केंद्रात जाऊन आपलं स्वामी चरित्र वाचायचं. परत नंतर पोट दुखायला लागलं ना, पोटाला तेच झालं मावलं. बघा पोट ना. दुखायचं राहिलं. अरे वा. दर्शन घेऊन आलं तरी लगेच दुखणं राहतं फार. म्हणून स्वामींना कसं आहे ताई, आपल्या मनातले भाव महत्वाचे आहेत. हो खरंच लय महत्वाचे आहे. आपली मठात जागा लय पवित्र आहे बायका हो. लय लय पवित्र आहे फार. प्रदीप दादा हम्म. तर लय करत्या बघा, लय लय हो लोकांसाठी. ते हो, स्वतःसाठी तर काहीच नाही पण सगळं खरंय म्हणजे खरंय. दुसऱ्यांसाठी लय करतात. आपण जर एवढं एवढं जर केलं ना, हा. तर ते त्याच्या दुप्पट तिप्पट करते आपल्यासाठी. खरंच हो करते अहो. हो हो, खरंय. आणि त्यांची अशी कोणाजवळूनच अपेक्षा नाही की हिने मला अमकं दिलं पाहिजे, अशी अपेक्षाच नाही दादांची अजिबात सुवट हो नाही. ना. त्यांचं मनच इतकं पवित्र आहे ना ताई, काय सांगू. त्या मनाला कोणाचंच मन असं वाटतच नाही मला इतकं दादा कशी एवढे हे ते समजत नाही बाई खरंच ना.
मी नाही. तर एवढ्या दिवसापासून जाते ना, हा पण हा. कधीच नाही 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा नाही दादांना. आणि नाही त्यांना नाही नाही. देव देव द्यात्या पण तेवढे त्यांना त्यांना काहीच कमी पडत नाही तरी पण. नाही कशाला कमी पडेल. सत्कर्म ज्याचे आहे, जो कर्म आपले करत असतो त्याला काही ना काही मिळतच फळ. हो. आणि बरं का ताई, हा. आता माझ्या घरामध्ये आता आपले वावरांमध्ये भाजीपाले राहत्या ना हो. हो हो आता हो आमच्या हो. इथं राहत्या असं एक असं बिघा एकर असे भाजीपाले. मी जर गेले ना मग पहिला भाजीपाला आला का तिथं निवदाला स्वामी महाराजांच्या निवदाला नेऊन देते ना. हा हा हा. जो भाजीपाला निवदाला गेला ना आपला त्या भाजीपाल्याला लय बाजार सापडतो बघा. काय म्हणता? खरंच खोटं नाही, खरंच सापडतो. किती सुंदर वाटलं ऐकून. पर कोणी जिथं फक्त निवदाला भाजीपाला गेला तिथं त्या भाजीपाल्याला बाजार सापडणारच. तुमचा जो पीक असो त्या पिकाला बाजार सापडणारच. वा, किती कांदा पातीचं सुद्धा. स्वामींसाठी जाता ना ताई ते. हो हो, देवासाठी तुम्ही 1 रुपया जरी तिकडे दान केला ना ताई, हो. तरी तुम्हाला आहे ना लय लाख मोलाचं आहे, तरी त्याचं दाम दुप्पट तुम्हाला लय देव देतो तिथं. ओ, खरंय ताई. लय लय पवित्र जागा आहे, खरंच लय अशी जागा. मी पहिल्यांदाच मला महाराजांचा मठ भेटला ना, माझी लय इच्छा होती लग्नाच्या आधीपासून मी करीत होते. हा. पण मी म्हणायचे मी कुठल्या तरी मठात जायचं मला, पण मला लय जवळ इकडं मठ आमचं 20 किलोमीटर आहे. अच्छा. इथं नांदूर शिंगोट्याला. ते बी मग मी असंच गुरुचरित्रच पारायणाला गेले होते. इतक्या लांब श्रीगोंद्याला गेले होते ना, हा हा हा. तिकडं त्या ताईने मला सांगितलं, म्हणे तू इतक्या लांब येते तिथं स्वामी महाराजांचं मठ आहे म्हणून तिथं जाऊन पाय म्हणतो. हा पहिल्यांदाच गेले होते बरं का, तेव्हा पहिल्या वेळेसच गेले, भस्म घेतला. हा आणि मला तो भस्म माझ्या म्हणजे असं आता पॉकेट मध्येच होता माझ्यावाल्या. हा आणि हा मी माझ्या बहिणीशी एवढं मुक्कामाला गेले पहिल्यांदाच, आणि मला कधीच झोप येत नाही तिथं गेले ना, कोणाच्याच इथं झोप येत नाही मला. हा हा हा. पण तो भस्म माझ्या जवळ होता ना, मी जे झोपले ना ताई, मला सकाळपर्यंत जाग नाही. अय्या, इतका मोठा अनुभव दिला मला किती महाराजांनी. सुंदर, किती छान ताई. किती का परत दुसऱ्यांदा गेले, प्रगट दिनाच्या दिवशी गेलो होतो आम्ही. हा हा परत हा. बी तोच अनुभव मला महाराजांचा. अरे दुखणं म्हणजे लगेच नाही, गुचकी लागत मला वाईट शक्तीची अशी. तिथं हा. गेल्या गेल्या मला गुचकी लागत, लय लय डेंजर गुचक्या लागत मला. तिकडे गेल्यावर. हो, महाराजांच्या सानिध्यात गेलो, वाईट शक्तीचा अरे त्रास होतो बापरे. ना. हा हा हा. मग त्या अभिषेक दिल्यापासून आहे ना मला दादानी मला म्हण तू अभिषेक करते का म्हणून. माझ्या काही मूर्ती नव्हती, फक्त फोटो होता. तर हम्म. मग मी मूर्ती घेतली तिकडून, अभिषेक जसं सुरुवात केली ना, हा. तशी ताई मला इथं अभिषेकच्या वेळेस मला त्रास होतो बघा वाईट शक्तीचा. अच्छा. हा हा. गुचकी जांभाळ्या आता असं पण. मला त्रास होतो, पण नंतर कधीच नाही. नाही तर पहिलंय ना, कुठं हं. माणसांमध्ये जरी बसलं ना पायांमध्ये, इतकी डेंजर गुचकी यायची, लाज वाटायची ना मग बाय म्हणजे बरोबर, असं काय. लाज वाटते. खरंय खरंय. पण आता तसं नाही, फक्त देवाचा अभिषेक चालू असताना हा. त्यावेळेसच गुचकी येणार, नंतर अरे वा. नाही. परत तिथं देवापाशी असलं ना, तर तिथं त्या माणसांना माहिती राहतं, तेव्हा तिथं त्यांचं काही नाही. त्या ताईला त्यांना, त्या पल्लवी ताईला त्यांना सगळं माहिती, यांना वाईट शक्तीचा त्रास आहे म्हणून असं. हा 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 हा. बरोबर. त्याच्यामुळे ते तर नाही काही, पण मग असं बस कुठं लग्नाला कार्याला माणसामध्ये गेलं मग कसं तरी वाटत ना. बरोबर आहे. खरंय. नाही तसं नाही, तब्येत इतकी भारी झाली ना, ते अभिषेकचं पाणी दररोजचं घेते ना, हा हा हा. लय भारी तब्येत झाली माझीवाली. किती छान काम वाटतं हो ताई, असे सगळे तुमच्यासारखे सुखी व्हावे आपले स्वामी सेवेकरी. हो, त्याच्यासाठी खरंच मी म्हणते, असं ज्यांचं वाईट शक्तीचा जर लय त्रास असला ना, त्यांनी खरंच मठामध्ये नांदूर शिंगोट्याला लय परफेक्ट गुणी परफेक्ट, काहीच नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही काहीच नका देऊ देवाला, फक्त मनाने मनभावने जा, तेवढं सेवा करा. शनिवारच्या दिवशी आरतीला जा, हा. लगेच गुण येतोय लगेच. हो ना. पुढंच नाही एवढं गुण येणार तुम्हाला, लगेच तिथं येणार म्हणजे येणारच. किती छान वाटलं ताई ऐकून. खूप छान ताई. मी शेअर करते हा ताई. हो, करा ताई. हा, श्री स्वामी हो, समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. का ताई, आपल्या केंजरे दादाने सुद्धा लय साथ दिली बघा मला. लय मोठा प्रसंग होता माझ्या पहिला येईल. हो का. हो, आपल्या केंजरे दादाने लय सपोर्टच्या मुलीवानी समजून सांगितलं मला लय. म्हणजे काय झालं होतं ताई? ताई म्हणजे असं मिस्टरांना ना बाहेरच नाद लागला थोडा बाईचा, असं हा अजून हा. पण आहे. आहे मग अजून? हो, आज म्हणजे असं तिकडच जाते एखाद्या वेळेस रात्रीच मुक्कामाला. आज नाही, आज गेले म्हणून मला तुम्हाला फोन करता आलाय. अरे बापरे. आणि मग तिचं लग्न वगैरे झालेलं त्या बाईचं? हो, तिचा नवरा वारून गेला, इथली गावातलीच आहे. हा.
पण आता मग ती सिन्नरला राहते ना आता ती. हा 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 2 मुलं आहेत तिला. तिचे मुलं आई वडिलांच्या इकडे नेऊन घालेले. केवढे छोटे आहेत का? हो, 7वीला 6वीला अशी पोरं असते तिच्यावाली. मग तिला काही नातेवाईक काही बोलत नाही का तिला? कोणीच नाही काय बोलत. ती लय डेंजर आहे ताई. तिने स्वतःच्या भाषेवर केस कंप्लीट केली होती असं. बापरे. लय डेंजर आहे ते. माझा दादा सुद्धा मला प्रदीप दादा सुद्धा असे बोलत होते. या ताईंचं लय अवघड आहे म्हणून. त्यांना सुद्धा सगळं समजत होतं ना. बापरे. बघा. पण मग आता सगळं देवावरच सगळं दुसरं दादा सगळं काय सगळं दादा मला म्हणत राहत्या ताई सगळं क्लिअर होईल तुझं तुला होईल होईल द्यावं ताई. स्पष्ट. सगळं दादांचे बरोबर आहे. दादांच्या आशेवर सगळं आशा आहे. दादांच्या शब्दाची आशा आहे फक्त. आता काहीच नाही. एवढंच राहिलं बरोबर माझ्या. आहे. गणुगात कोण नाही हो. भाऊबंद सगळ्यांना हसू होतं अहो ताई उलट सगळ्यांना आता अगदी सगळ्यांना दिसतं कसं ना. बोललात, कसं बोललात, एकदम बरोबर. म्हणून किती कोणाजवळ तुम्ही ते म्हणतात ना की आपण तुटायचं नाही. म्हणजे हम्म. कसं असतं ताई, कोणाजवळ किती रडा, काही सांगा, आपण एकदा तुटलेलं दिसलं की समोरच्याला फायदा मिळतो. बघा, लय फायदा मिळतो. घरात तुटलेली मूर्ती तरी आपण ठेवतो का? तो देव जरी असेल तरी. नाही ठेवत हो ताई खरंच हा, नाही. मग जर तुटलेल्या देवाला कोणी ठेवत नाही, तर तुटलेल्या माणसाला कोण किंमत देईल ताई? खरंच नाही देत हो. खरंच असं नाही देत ताई. लय लय अवघड आहे. मी तर लय मला लय ठसा लागला हो. हा. आपण जर कोणाला सांगितलं ना आपला नवरा असा आहे, त्याचे त्या आपल्या नवऱ्याचे जेवढे हाड व्हायच्या आधी ते आपल्याला काहीच किंमत नाही राहत हो. आपली किंमत शून्य होते. कसं खरंच बोललात? शून्य होते ते तर लय शून्य. समाजाची आपली पद्धतच चुकीची आहे बघण्याची. लय पद्धत चुकीची आहे भाऊ. हम्म. मला आता मस्त बाया म्हणे. आता असं समजायचं ना ताई, की जाऊ दे ते काय करतात, पण घरात बघतायत ना थोडंफार का असेना. हो ताई घरात शेवटी बघतात. घराची महाराजांच्या कृपेनेच ताई सगळं एवढं दुसरं नाही. जर महाराजांची सेवा आहे म्हणून येतंय ना तर लय अवघड आहे ताई. इतकं अवघड आहे ना आता तुम्ही विचार करा ताई. घरी बाई माणूस एवढी सोन्यासारखे पोरं टाकून माणूस तिकडे आज पुरी एवढ्या 3 सरसुंद्या पुरी घरात आणि नाही, एकटी त्यांना एवढं. एक दिवस स्वामी खूप दाखवतील बघा. त्यांना तेव्हा कळेल की अरे मी काय करून बसलो आणि मी सोन्यासारखे दिवस वाया घालवले. फक्त मुलींना पायावर उभं राहू द्या ताई तुम्ही. तेवढीच अपेक्षा आहे माझ्या स्वामींजवळ. फक्त माझ्या पुरीला माझ्या ताईला फक्त तेवढं सरकारी कॉलेज भेटलं ना ताई. हा, होणार माझी ताई. दुसरं काहीच नाही. ती सगळ्या पोरांना शिकवीन फक्त तेवढी नोकरी लागली ना हो, ती बाकीच्या बरोबर. पोरांना शिकवीन पाठीमागं. अगदी अगदी खरंय. तिची तेवढीच तळमळ ताई. ते असं स्वामीं पुढे येऊन बसा त्या. आता ते आता आपल्याला काय सांगणार आहे पोरींच्या मनात काय ते सांगा बरं. त्यांना का बहिणा कसं वाटत आता बाप इथं नाहीये आपला वाला आईला कसं काय त्यांना वाटत. पण कळत असेल ना ताई. ताई सगळं कळतं पण कधीच मन मोठा आणणार नाही का मला मला महादेवकत कधीच बोलणार नाही. हो ना. बापाला इतकं गवसरून घ्या ना इतकं गोड बोला त्या बापा सांगू लय हुशार आहे त्या म्हणते मम्मी तू गपची बस आम्ही सगळं बरोबर करून घेतो. नीट बोलतात हं वडिलांशी गोड बोलून. वडिलांशी लय गोड बोला ते मग शिक्षणासाठी पैसा अडका लागतो ना. मग बघा. पोरी लय शहाणे निघाले मावाले. मला तेवढंच लय देवानं माझ्या घरानं ऐकलं. लय शहाणे पोरी लय गावातच सगळे नाव काढीत त्या पोरींचं. हो ना. बघा. आणि त्यांच्या आता प्रत्येकीचे सत्कार होत्या ना दरवर्षी सत्कार होत्या पोरींच्या गावात त्यांचे नंबर येते हा, ना. बरोबर बरोबर. लय नाव लय हुशार पोरी. गाडी शिकल्या गाडीवर बरं. शाळेत जात्या. कोणाची गरज नाही मला बी कुठं घेऊन जात्या. अरे वा. कोणाच्या मग गाडीवर. हेच तुमचे मायबाप आहेत ताई, मुलं. म्हणून म्हणतात ना मुलं हीच खरी प्रॉपर्टी. खरंच लय सोन्यासारखे पण नवरा माझा लय चांगला होता हो ताई. असं कधीच नव्हतं वाटतच नव्हतं असं म्हणणं अजून पण त्यांचा जीव. ताई, त्यांचं प्रेम तर तुमच्यावरच असणार शेवटी. हो पण ताई लय जीव आहे त्यांचा माझ्यावर पण का जाऊ बरं असं द्या होतं. ताई, शरीराने कुठेही मरू द्या तो पुरुष, मनाने आपल्या जवळ पाहिजे. मी तर ह्या मताची आहे. शेवटी मन जर तुमच्यात अडकलेलं असेल ना, तर त्याच्यापेक्षा अजून काहीच महत्वाचं नाही. तसं लय जीव लावते. मला जर कोणी काही बोललं ना असं हा तर त्याला तर इतकं जागेवर बोलून टाकणार का माझ्या बायकोला जर कोणी असं काही बोललं ना तर हा मला अजिबात सहन होणार नाही असं. माझ्या बघ. बायकोनं तसं लय पार बाहेर होतं अजिबात असं नाही माझं कोणाला पार
माझ्या कोणी असं वाईट नजरेने जर पाहिलं तर त्यांना लय कसं होतं, कधीच हा. नाही हे करणार. नाही, जाऊ द्या. मी तर असं म्हणते, आपलं संसार सांभाळतोय नवरा. आता त्याचा पाय घसरलाय, त्याला तो घसरलाय ना, तर तो एक दिवशी आपटणार तिथे, त्याला त्याची शिक्षा मिळणार आहे. फक्त मी स्त्रियांना म्हणते, त्याच्यासाठी काही तमाशा करू नका. शरीराने कुठेही मरू देत, पण मनाने आपल्या जवळ पाहिजे. आपला हो संसार त्या आहे ते. कारण किती स्वतःला रंजिश करणार, झुरणार आणि स्वतःच्या शरीराचे काय हाल करायचे. तेच ना ताई, खरंच झोप नाही येत बा एखाद्या दिवशी. खरंच असं कस काय झोप येईन घरामध्ये. मस्त पोरी सोरी राहत्या, त्या वरती झोपा, त्या वर रूम आहे ना तेवढं झोपा, त्या हा त्याने झोपती खाली. दादा आहे माझा एक, तो लहान आहे ना, तो झोपतो माझ्यापाशी. हा हा. लय जीवाला कस तरी वाटत. पण आता काय ते स्वामींचंच. मला आता पहिली तर झोपच येत नव्हती, आता तरी कशी काय ना, नाही काम नाही, धंद्याने येणार ताई. थकले झोपून यायची. एक लक्षात ठेवायचं, शरीराने कुठेही जाऊ दे, आज तुमच्याजवळ सगळ्यात मोठी प्रॉपर्टी तुमची मुलं आहेत. आणि तो कुठेही गेला ना, तरी त्याचं मन तुमच्यातच आहे, एवढं लक्षात ठेवा. हो ताई, हेच सगळं मला सांगताय बा का. हं. तिकडे श्रीगोंद्याला गेले ना, त्या काकी म्हणत्या, ताई बाई तुझं लय चांगलं आहे, तुझ्या पुरी एवढ्या गुणवान आहे, तुझं हा पोरग इतकं भारी आहे. तिने पाहिलं ना पोरग माझं, तिथं पारायणाला बसलं होतं ना, हा 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 पोरग एवढं हुशार आहे म्हणून तुझं भालो पर. खरंच हा. लय हुशार आहे. आता 7वीला आहे ताई. अख्खं ट्रॅक्टरचं, अख्खं शेतीचं अख्खं करतो, अख्ख्या गायांचं पिळतो. लय बापरे. चंचल, लय हुशार. वा. बघा. आहे तर सर म्हणतात तो लय हुशार आहे, पण तुम्ही त्याला लय काम करायला लागते. मग कामाला कोणीच नाही ना हो घरी, त्याने नाही केलं तर. मग सालदार नाही मिळत का असे नोकर? नोकर मिळत आहो ताई, जमीन आम्ही दिली होती बा का वाट्याना, पण हं. करती नाही हो वेळेवर. सगळं मग मलाच करावं लागत. कायच अच्छा कोणी अच्छा करीत अच्छा. नाही आहो एवढं खास. म्हणजे जमिनीचं जाऊ दे, पण हे गाईंचं वगैरे करायला. नाही ना हो ताई, सालदार ठेवून नाही ना. आपल्या पुरीसुरी आहे घरामध्ये, आपला माणूस हा. घरात थांबत नाही. कस काय बरोबर एवढं. बरोबर, मीच खरंय. नाही म्हणते, ते म्हणता एक माणूस, पण म्हणलं नाही, जोवर माझ्या पुरी तोवर कोणीच नाही ठेवायचं घरामध्ये. किती हुशार येतो ताई तुम्ही. कोणीच नाही एकदम ताई, बरोबर. माझ्या घरी कोणी येत सुद्धा नाही. आम्ही एवढं बंधाऱ्याच्या कड्याला राहतो ना, हा हा. कधीच नाही, कोणीच नाही आमच्या घरी. कोणी यायचा विषयच नाही असं. नाही, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे ताई. आणि आलं तर आम्ही बाहेरचे बाहेरच, आतमध्ये कोणाला येऊन देते नाही. हो ना. पण आपला माणूसच घरी नाही राहत, कशाला कोणाला म्हणायचं. अगदी खूप चांगलं आहे, मला फार आवडलं ताई हे. मला फार फार आवडले तुमचे विचार. तसे माझं भाय आहे ना इथं जवळच राहते ना, भाया त्यांचा म्हणजे पण कोण? भाई म्हणजे असं नवऱ्याचा मोठा भाऊ. अच्छा, जेठ. हा. त्यांना भाया म्हणते ना असं. तुमच्याकडे भाया म्हणतात का? हा हा. हो, त्यांचं लक्ष राहतं इकडं पुरीसुरींक माझ्याक. ते पण नाही येऊन देते कोणाला घरी इकडं. हा, मग एकदम मस्त आहे ताई ते. तेवढा तुमचं आधार आहे मग खूप छान दुसरा. आहे, खूप छान आहे ताई तुमचं. मी शेअर करते हा ताई. हो, चालेल चालेल ताई. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. ताई त्या बेहगांचं तेवढं कोणाला खरंच लय गुण येईन बाका हो तेवढं. हो ना. हा. हो, त्या नाही, मला पुरीला लय, सगळं सगळं छान आहे ताई तुमचं हे. हा ना, लय परफेक्ट गुण आलाय अहो तिला. माझी हम्म. बहीण सुद्धा तिला तसंच आहे ना. ती तर इतकं दवाखाने करू करू काटाळली, हा. तिला सुद्धा गुण नाही येऊ राहिला. लई दवाखाने केले तिने. मग तिला तिने सुद्धा नाही मी केले तेच का सांगितलं. गुरुवार वगैरे? तिला मी तेच सांगितलं, तू काही कर, तुझ्या घरामध्ये मटण कर, काही कर, काही, फक्त तू गुरुवार उपवास कर, हा काहीच हा. नको करू. काय बरोबर व्रत तुझं राहून जाईल. आम्ही बरोबर. 7 सवासणी जेवू घातल्या, तिच्या 11 गुरुवार झाले ना, हा आम्ही 7 सवासणी जेवू घातल्या. हा तिचं उद्यापन केलं. हा. साध्या सिंपलच पद्धतीने केलं, आम्हाला काय दुसरं काही माहिती नव्हतं. बरोबर बरोबर. पण मग लय परफेक्ट गुण आला तिला. किती छान. आणि स्वामी चरित्र वाचायचे ना ते? स्वामी चरित्र वाचायचे आम्ही. हा. आम्ही काय कुठली पोथी नाही आणली, आम्ही काहीच नाही. आमच्याकडे जेवढं होतं तेवढं घरात तेवढंच केलं. आम्हाला काय कुठं जायला चान्सच नाही, फिरायला आम्हाला. बरोबर बरोबर. आम्ही फक्त केंद्रात जातो, तिकडं आम्हाला न्यायला या त्या जागेवर. आम्ही काही स्वतः होऊन येते नाही, आम्ही मी तिकडंच थांबून राहते, पण एकटी येत नाही. जेव्हा बरोबर न्यायला येतील तेव्हाच. मला बरोबर. ते नाही येऊन देते, त्या पल्लवीताईन त्या एकटीला येऊन नाही देते. हा ना. त्याला सांग, त्याला जीव लावी त्या खरंच मला तिथे अरे गेलो. वा, किती छान हो ताई. मी शेअर करते हा ताई. हो, हो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.